राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। एखाद्या गुराळामध्ये जर कल्चर चालू करायचं म्हणलं बरेच दिवस पेंडिंग असते वर्षभर, आणि आता ऊस करायचा म्हणजे रस गाळायचा आहे, बरोबर आहे। मग आता कल्चर चालू करायचं म्हटलं तर पहिल्यांदा ऊस टाकल्याबरोबर वर्षभर झालं पेंडिंग पडलेलं कल्चर आहे, पहिल्यांदा ऊस टाकले चांगला रस येतो का काळा, कसं आहे आपल्याकडं? कारण पहिलं त्या कल्चरला तेल केलेलं असते, नट बोल्ट व्यवस्थित केलेलं असते, फिट केलेलं असते, ते बऱ्याच दिवसानं गंजलेलं असते, मग त्याला सगळं व्यवस्थित करायचं, पाणी लावायचं, नट बोल्ट लावायचं, आपलं व्यवस्थित करायचं, त्याला काळं तेल सोडायचं, आणि मग ते कल्चर व्यवस्थित, किती बी भारी कांड्याचा ऊस असू द्या, कुठलं बी बेन असू द्या ऊसाचं, पहिल्यांदा जरी मुळी टाकली, नुसतं मुळाचं जरी टाकलं तरी पहिल्यांदा रस कसा येतो, आणि पुन्हा वरचेवर रस टाकलं। तसं बऱ्याच लोकांना वाटतं आज तर पहिला दिवस आहे कशाला जावं, आज रस काय बरोबर निघत नाही, मग बघू उद्यापासून, असू द्या, एक प्रेमाचा भाग आहे मनात, परंतु सगळ्यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। अगदी वेळेमध्ये भगवान परमात्मा श्री संत मारुती बाबा, श्री संत संभाजी महाराज उदतपूरकर ज्याप्रमाणे बुद्धी देतील, अगदी वेळेमध्ये सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी आपल्याला समर्पित करायची आहे। आवडे हे रूप गोजिरे सगुर, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाही पांडुरंगा। तुकोबरा या अभंगामध्ये पहिला शब्द कोणता? आवडे हे रूप, मला हे रूप आवडतं। कोणतं रूप आवडतं? की जे की गोजीर आहे दिसायला, सगुण असं ते रूप आहे, ते मला आवडतं। म्हणले महाराज, त्या सगुण स्वरूपाच्या गोजीर असणाऱ्या रूपाला तुम्ही पाहिलं, त्याचा काही तुम्हाला जीवनामध्ये फायदा झाला का हो? तुकोबरा म्हणले, पाहता लोचन सुखावले, आता मात्र माझे लोचन सुखावले। आता असा अर्थ करायला गेलं, ज्याला पाहिल्यावर सुख लाभलं, ज्याला पाहिल्यानंतर डोळ्याला सुख लाभलं, असं असणारं जे सगुण गोजीर रूप आहे ते मला आवडतं। तुकोबरा सांगतात, बघा लक्ष देऊन, ज्याला पाहिल्यामुळं मला सुख लाभलं, कशाला? माझ्या डोळ्याला सुख लाभलं, ते जे के सगुण आणि गोजीर रूप आहे ते रूप मला आवडतं। आवड पाहायला गेली, संसारिक जीवाची आणि साधू संतांची आवड वेगळी आहे। आपल्याला ज्या ज्या गोष्टीमध्ये संसारामध्ये आवड आहे त्या त्या गोष्टीमधून आपल्याला सुख तर भेटलंच नाही, पण दुःख मात्र पर्वता एवढं भेटलं। संसारिक जीवाची आपली आवड, प्रत्येकाची आवड भिन्न आहे। कुणाला कीर्तन आवडतं, कुणाला काय आवडतं, कुणाला वाटतं मंडपात मध्ये जाऊन बसावं, कुणाला वाटतं उगत तंबाखू चोळत बाहेर बसलेलं बरं, तुका म्हणे उगे राहावे बाहेरच्या बाहेरून ऐकून जावे। का? आवड, जस्तीची आवड वेगळी सांगतो बरं का। कुणाला गुलाबजामुन आवडतं तर कुणाला वाटतं जामुन आणून दिलं तर पिठलं भाकर असतं तर बरं झालं असतं। प्रत्येकाची आवड भिन्न आहे, आवड मात्र भिन्न आहे, पण एका गोष्टीची आवड प्रत्येक जीवाला आहे। एक गोष्ट प्रत्येकाला आवडते, आवड जरी भिन्न असली, प्रत्येकाला वेगवेगळं आवडत असलं, पण एक गोष्ट मात्र प्रत्येकाला पाहिजे, ती गोष्ट म्हणजे ब्रह्मदेवा, मुंगीपासून ब्रह्मदेवापासून प्रत्येकाला हवा आहे ते फक्त सुख। सुखासाठी आपली धडपड चालू आहे, पण आवड मात्र आपल्याला दुःख रूपी संसाराची आहे। लक्ष देऊन ऐका, झोपाच्या अजिबात भानगडीत पडू नका, अगदी वेळेमध्ये सोडायच्या, चिंता करायची काही गरज नाही, तुझी चिंता त्याशी सर्व आहे। आवड प्रत्येकाची भिन्न आहे, पण एका गोष्टीची आवड प्रत्येकाला आहे, ती म्हणजे सुखाची आवड। या जगामध्ये एकही माणूस तुम्ही बघा, कुणाला तर वाटते का आपल्याला दुःख व्हावं म्हणून, मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे, मला दुःख व्हावं, माझं जीवन दुःखामध्ये जावं, कुणालाही वाटत नाही। कोरोना झाला तर दुसऱ्याला होऊ द्या, मला नको, प्रत्येकाला वाटलं। एखादा रोग असला, आपल्या जीवाला नको, दुसऱ्याला व्हावं, प्रत्येकाला वाटतं। म्हणजे काय? प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, पण तुकोबरा म्हणतात या ठिकाणी, आम्हाला आवड भगवंताची आहे का, त्याच्यामुळे आम्हाला सुख लाभलं, सुखाची प्राप्ती झाली। जे सुख आम्हाला, कारण आपण कुठपर्यंत पळतो, प्रत्येक जण साध्य करतो, फक्त साध्याला पोचायच्या प्रत्येकाला, पण साधन मात्र वेगवेगळं आहे। एखाद्या गावाला प्रत्येकाला जायचं असते, पण साधन मात्र वेगळं असते। कोण एसटीनं जाते, कोण टू व्हीलरवर जाते, कोण स्वतंत्र फोर व्हीलर मध्ये जाते, कोणी विमानानं जात असेल महाराज। साधनं भरपूर आहेत, पण साध्य मात्र पंढरपूरलाच जायचं प्रत्येकाचं आहे। तसं सुखासाठी आपल्याला साध्य सगळ्यांचं सुख पाहिजे,
आणि एकदा भेटल्यावर पुन्हा मागायची गरज आहे का हो? मग आपल्यासारख्या जीवाला तुकोबारांनी विचारलं का हो सुख लाभलं का? एखादा माणूस पूर्ण जेवण केलेला आहे, पंचपक्वान पूर्ण त्याच्या समोर आणून ठेवले, खाईल का हो? ढेकरा दिलेत भरपूर, पोट भरलेलं आहे, इच्छा पूर्ण झाले आणि परत पंचपक्वान आणून ठेवले, खावा थोडस, खाईल का हो? कितीही भारी त्याला आवड द्या, एखाद्या पदार्थ त्याला कितीही आवड द्या, बासुंदी त्या माणसाला भरपूर आवड द्या, पण पोट भरले महाराज, इच्छा परिपूर्ण झाली आहे, किती बी बासुंदी जर टोपलंवर आणून ठेवलं तर खाईल का? खाऊ शकत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही भगवान परमात्म्याची आम्हाला आवड आहे का? आम्हाला सुखाची प्राप्ती झाली. ज्या गोष्टीमध्ये आम्ही सुख पाहत होतो सगळं सुख आम्हाला लाभलं. इच्छेले पावलो तुका म्हणे धन्य झालो. जी इच्छा केली ती इच्छा आमची परिपूर्ण त्या भगवंताने केली. म्हणून आवडीच्या बाबतीत पाहायला गेलं प्रपंच प्रत्येकाला आपल्याला आवडतो. उदाहरण सांगायचं म्हणलं तर गोचिडा आवडे म्हशी परी गोचिड ना आवडे तिशी. गोचडाला म्हैस आवडते पण म्हशीला चांगलं वाटते का गोचिड जवळ असल्यावर? ज्ञानोबा म्हणलेत बरं का, माझ्या पदरचं नाही. कारण त्या गोचडाला किती बी चांगलं दूध असू द्या पवित्र, त्यानं रक्तच पेते का दूध पेते म्हणता तुम्ही? पेत नाही महाराज. गोचिडा आवडे म्हशी परी गोचिड ना आवडे. तसं आपल्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिलं सुख तर आपल्याला भेटत नाही. आणि तुकोबाराय तर म्हणतात भगवंताचं ते गोजिर सगुण स्वरूप पाहिल्यामुळं आम्हाला सुखाची प्राप्ती झाली, सुख लाभलं. तुकोबारायांना आपण विचारलं का हो तुकोबाराया तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख लाभलं, मग आमच्याही जीवनामध्ये आम्हाला सुख पाहिजे, मग आम्ही काय करावं नेमकं? तुकोबाराय म्हणले सुख तर तुम्हाला पाहिजे परंतु सुखासाठी ज्या भगवंताला तुम्हाला जवळ करायचा आहे तो परमात्मा तुम्ही जवळ करत नाही. म्हणजे सुख तर पाहिजे पण देव नकोय आपल्याला, देव देव नकोय. सप्ताह तर व्हावं वाटतंय पण कीर्तनाला नको, फक्त पंक्तीला जेवावं. लोक लय चतुर आहे. तो आता सकाळचा नाश्ता, सकाळचे अन्नदाते, संध्याकाळचे अन्नदाते कोणा एवढंच बघतील पॉम्पलेटवर. कीर्तनकार म्हणल्यावर ते आमचे काम नवं म्हणणार, ते आमचे नव, ते बघतील भजन करीन. चतुर झालेत महाराज आता. असू द्या तुका म्हणे कसं जसं असेल तसं, गात्यातलं न होणार तर होडकं चाल. तात्पर्य सांगायचं काय, प्रत्येक जेव्हा तुकोबारांकडे गेला का हो तुकोबाराया आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुख पाहिजे, सुखाची प्राप्ती पाहिजे, सुख पाहिजे, कुठं जायचं सांगा, सुखाचा पत्ता सांगा. तुकोबारा म्हणले सुख आहे पण आपण त्याला जवळच करत नाही तर सुख तुम्हाला लाभल कसं? ज्याच्या जवळ सुख आहे तिथं गेलोच नाही आपण म्हणले महाराज. कुठं आहे म्हणले महाराज? आपुला तो एका सेवा करोनी गावा, आपुला तो एक देव करोनी गावा. आपुला तो एक देव करोनी गावा.
अभंगामध्ये सांगता अरे सुखाची अपेक्षा तुम्हाला आहे जीवनामध्ये, सुख तर प्रत्येकाला पाहिजे, मग सुखासाठी एकच काम करा म्हणले. कुठं जावं म्हणले महाराज, त्याच्याशिवाय दुसरीकडे सुख नाही म्हणले महाराज. आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे बिन जीवा सुख नोहे. सुखाची अपेक्षा आपल्याला, पण देव नको वाटते. आणि जर खरंच वाटलं असतं तर तुकोबारा म्हणलेच नसते, देव न लगे साठवणेची रुतले जागे. आपण तुकोबाराला म्हणले, तुकोबारा देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून बाबा, अरे देव घ्या. लोक म्हणले महाराज काय आणलं, म्हणले देव. आम्हाला वाटलं इमा अनुदाना काय की, आणि तुम्ही आणलं देव. देव नको आम्हाला, देव न लगे साठवणेची रुतले जागे. देव तर आपल्याला नको आहे, पण सुख तर पाहिजे. तो तुकोबारा म्हणले त्याच्याशिवाय जीवनामध्ये दुसरीकडे सुख नाही. एखादा माणूस किराणा दुकानामध्ये गेला आणि दुकानदाराला म्हणले का हो मामा साखर काय किलो आहे, किती रुपयाला किलो आहे, म्हणले 40 रुपये. म्हणले 40 असू द्या हो, 60 रुपये किलो न द्या, पण आमच्या घरी सगळे शुगरचे पेशंट आहेत, तेवढी गोडी मात्र काढून द्या. किती किलो दिल्यावर चांगलं वाटेल हो महाराज, साखर म्हणजे गोडी निघेल. 60 रुपये किलो लावा हो, 20 रुपये जास्त घ्या, पण गोडी मात्र त्याच्यातली काढा, निघेल का गोडी. तसं तुकोबारा म्हणतात बाबा जीवनामध्ये प्रपंचामध्ये पाहिलं तर इथं सुखाचा पत्ताच नाही म्हणजे महाराज. सुख नाही कोठे आली या संसारे, वाया हव बरे होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. म्हणले महाराज मग आम्ही संसारामध्ये आलो, सुख आहे तरी कुठं. मग तुकोबारा म्हणले संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे तेने होय सारा संसार सुखाचा. ही प्रत्येक गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये ऐकतो. संतांनी सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात, पण आपण मात्र त्याचा सांगण्याचा हेतू मात्र बदललाय. एखादी गोष्ट सांगितल्यावर कळल्यावर चांगला आहे किंवा. उदाहरणामध्ये उगाच सांगायचं म्हटलं, सासूबाईनं सोनूबाईला सांगितलं हे बघ मी जरा एक 4-5 सोहसनी जेवायला सांगून येते, तोपर्यंत एक काम कर, पापड घे आणि भाजीत बस. सलदातले पापड काढ आणि भाजीत बस असं सांगितलं. सोनबाईने म्हणले ठीक आहे. सासूबाई निघून गेल्या. सोनबाईनं काय केलं, सलदातली पापड काढली आणि बाहेर हरभऱ्याची भाजी वळवातलेली होती, जाऊन त्या भाजीत बसली पापड घेऊन. असं म्हणली ती का सासूबाईनं. ज्या टायमाला सासूबाईला पाहिलं म्हणजे असं काय केलंस, तुम्हीच म्हणले की पापड घ्या आणि भाजीत बस, तसं म्हणले होते का. सलदातली पापड काढ आणि चुलीला भाजीत बस. तसं संत महात्मे आपल्याला सुखाचा पत्ता सांगतात, सुखासाठी भगवान परमात्मा जवळ करा म्हणून सांगतात, पण आपण मात्र पापड घेऊन भाजीत बसले झाले. त्या भाजीतनं तात्पर्य सांगायचं काय, तुकोबारा म्हणतात भगवंता मला तुझं हे रूप आवडतं. देवाच्या स्वरूपाचं वर्णन करायला गेलं रूपाचं, भगवंताच्या रूपामध्ये काय महाराज, दयाचे निरळे कोटी चंद्र प्रकाशे. भगवंताला पाहिल्याबरोबर जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तिने माझ्या मना बोध केला. देवाला पाहिलं दुःख तर जातं, एवढं देवाचं सगुण स्वरूप असं म्हणजे रूप आहे, एवढं सगुण गोजिर रूप आहे भगवंताचं. नुसतं देवाला पाहिलं एका जन्माचं नाही म्हणली महाराज, अनंत जन्मीचे विसरले दुःख, अनंत जन्मीचे विसरले दुःख. Ah
पाहता तुझे मुख पांडुरंगा तुकोबरा म्हणजे भगवंताच्या जवळ गेलं दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती आहे. म्हणून भगवंता हे रूप मला आवडतं, जे की गोजीर आहे, सगुण आहे, पाहिल्या बरोबर एका जन्माचं दुःख नाही म्हणली महाराज. अनंत जन्मीचे विसरले दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पाहता तुझे मुख पांडुरंगा अनंत जन्मीचे विसरले दुःख. अनंत जन्मीचं दुःख गेलं एवढं भगवंताचं गोजीर सगुण स्वरूप आहे. म्हणून तुकोबरा म्हणले त्या देवाचं स्वरूप पाहिलं, गोजीर सगुण रूप पाहिलं, त्यामुळं काय झालं म्हणले पाहता लोचन सुखावले, डोळ्याला सुख लाभलं. आतापर्यंत डोळ्याला सुखच लाभलं नव्हतं, पण त्या भगवंताचं रूप पाहिलं. आता देवाच्या रूपामध्ये ना आपल्यासारखा प्रपंचिक जीवनाच्या रूपामध्ये पाहिलं गेलं किती फरक आहे. व आपलं रूप जे लहानपणी असतं तेच म्हातारपणी रूप राहतं का राहते म्हणता तुम्ही. एखादं लहान बाळ जर एखाद्या मंदिरामध्ये खेळत असलं, कोणाचं का असं ना, मग कुरळी केस असावे, चांगले सफरचंदासारखे गाल असावे, डोळे अगदी सुंदर असावे, टवटवीत दिसायला, पाहता क्षणी पाहिली या वेदू लावे असं स्वरूप असावं. कोणीही असू द्या, बाळ कुणाचा हे विचारच करत नाही, पहिलं त्याला उचलून घेणार, वा काय सुंदर बाळ आहे, आणि त्याला जवळ घेणार म्हणत, वा वा काय सुंदर आहे, तिचे केस काय आहेत, काय गाल आहेत, किती छान दिसतंय, किती गोंडस आहे. आणि तेच बाळ 60 वर्षाला गाठ पडल्यावर वा वा काय बाळ आहे, काय सुंदर आहे, देखीला डोळा म्हणते. होय, देखीला डोळा ना हो, आलिया भोगाशी असावी सादर म्हणावं लागते. तवा तवा झाल्या हे न शक्ती, नाक डोळे गळते, ती अवस्था असते. तवा म्हणाल का वा वा काय सुंदर बाळ आहे, किती छान गोंड दिसते, माझं सोनं पिलू म्हणू शकते का. तात्पर्य सांगायचं का, या देहाचं रूप पाहिलं गेलं, जोपर्यंत त्याच्यामध्ये सगळं तारुण्य आहे तोपर्यंत हे देह दिसायला चांगला दिसतो. एकदा वृद्ध पण लागलं मग मात्र या देहामध्ये काय नाही, सगळं झाल्या ही न शक्ती, नाक डोळे गळती. पण भगवंताकडे पाहिलं महाराज, युगे 28 झाले तरी भगवंताकडे पाहिलं, पाहिल्याबरोबर तुकोबाराय म्हणतात देवाचं रूप पाहिल्यामुळं देहावर माझ्या विसर पडला की हो. देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव हरपला, देह भाव देह भाव हरपला, तुझ पाहता विठला, देह भाव हरपला, तुझ पाहता विठला, तुझ पाहता विठला, देह भाव देह भाव हरपला, तुझ पाहता विठला, तुझ पाहता विठला, देह भाव
आली भगवंता तुझं रूप पाहिल्याबरोबर आता मात्र देह भाव हरपला. तुझं पाहता विठ्ठला का भगवंता तुझं रूप पाहिल्यामुळं पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या. देवाचं रूप पाहिल्यावर सुखाला सुद्धा सुख झालं. सुखावले सुख, सुखाला सुख होणं म्हणजे किती आनंदाची बाब आहे महाराज. असं श्रीमुख पाहिल्यामुळं तुकोबाराय म्हणलाच की आम्हाला भगवंता तुझं हे रूप पाहिल्यामुळं आमच्या डोळ्याला सुख लावलं. का आम्हाला तुझं हे रूप आवडतं. कुठल्याही गोष्टीची आवड पाहिजे. पाठीमा आपण पाहिलंच की महाराज आवडच पाहिजे की परमार्थाची आवडच पाहिजे. वारीची पण आवडच पाहिजे. पवित्र तुळशीची माळ घालायला पण आवडच पाहिजे. देव आवडायचा म्हणल्यावर पहिलंच काय तर पुण्य बी असलंच पाहिजे. पदरच बोलत नाही बहु जन्मी केला लाग तो हा भाग लादलो किंवा बहुत जन्मांती जोडी लागली हाती जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीच्या पुण्याईनं आम्हाला हा देव परमात्मा लाभला. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आवडे हे रूप म्हणजे भगवान परमात्म्याच्या समोर तुकोबाराय उभे आहेत आणि भगवान म्हणतात भगवंता तुझं मला हे रूप आवडतं. काय दिसायला कसं आहे गोजीर सगुण सगुण असं म्हणजे अगदी सुंदर कोमल असं त्या भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून आवडे हे रूप गोजिरे सगुण. परिणाम त्याचा फायदा पाहता लोचन सुखावले सुख लाभलं. कारण संसारामधल्या काही गोष्टी पाहायला गेलं तर सुरुवातीला सुख देणारे आहेत पण परिणाम मात्र त्याचा दुःखाचा आहे. काही गोष्टी सुरुवातीला दुःख देणार आहेत पण परिणाम मात्र त्याचा सुखाचा आहे. सुखाचा का नाही महाराज. परीक्षेमध्ये समजा एखाद्याला आर्मीमध्ये भरती व्हायचं म्हणले सुरुवातीला दुःखच आहे की हो. पहाटे उठायचं रनिंग करायची परत ती काय म्हणते त्याला उठ बसाच की जेवढा होईल तेवढा व्यायाम करायचा. अगदी कष्टानं करायचं. पहाटे 4ला उठायचं. मग त्याचं पहिल्यांदा दुःख वाटतं पण परिणाम मात्र पुन्हा सुखाचा. परिणाम मात्र पुन्हा पगार भरपूर भेटणार पेन्शन भेटणार सगळ्या कुटुंबाला आनंद भेटणार. सुरुवातीला दुःख वाटतं पण परिणाम मात्र सुखाचा. काही गोष्टी सुरुवातीला सुखाच्या वाटतात पण परिणाम मात्र दुःख देणार आहेत. कसं एखाद्या माणसाला जर शुगर जास्त असली आणि त्याला जर गुलाबजामुन आणून दिलं आणि खाल्ला जर बीपी ती शुगर वाढल्यावर त्याला किती दुःख आहे हो. का सुख लाभल म्हणता तुम्ही नाही महाराज. दृष्टांत सांगितलेल्या महाराजांनी एका माणसाला शुगर वाढली. शुगर वाढल्यानंतर महाराज दवाखान्यामध्ये नेलं. चांगलं 1 लाख 2 लाख रुपये खर्च झाला. म्हणा की काय एवढं नाराज होलो आपल्याला द्यायचं नाही कीर्तनात काय नुसतं कीर्तनातले सगळं चिंता करू नका. 2 लाख रुपये बिल झालं. बिल झालं परत घरामध्ये आणलं. घरी आल्यानंतर पाहुण्यारावळ्याची रांग लागली बघायला. बऱ्याच गावचे लोक बघायला येऊ लागले. कोण घरान कोण साखरान कोण उपीटान. उपीट म्हणजे घराच की प्रत्येक जण काहीतरी आणू लागलं. पण एका मुलीला माहित होतं की आपल्या वडिलांना फक्त केळी आवडते. काय केळी आवडते. काय सांगतो मी दृष्टांत कशासाठी. सुरुवातीला सुख वाटलं परिणाम मात्र त्याचा दुःख रूपी झाला. आणि केळी घेऊन आल्यानंतर म्हणली बाबा आता बरं आहे का. हो आता बरं आहे. शुगर कमी झाली का. हो शुगर कमी झाली आहे. मग आता माझ्या हाताने एक तर केळ खावा. म्हणली बाई ही गोड खाऊन तर 2 लाख घालून आला आत्ताच. आता कशाला केळी नाही म्हणले बाबा एवढ्या लांबून मी आले. कुठून आले ते हैदराबादहून. म्हणा आपल्याला का तिकीट काढायचंय का काय. हैदराबादवरून आले एवढ्या लांबून. एक तरी केळी तुम्ही खाल्ली पाहिजे असं म्हणता म्हणता पहिलंच आवड होती खायची. आणि आवड असल्यावर माणूस काय घाबरत नाही महाराज. एखाद्या वेळेस परमार्थाची आवड नसल्यावर घरी बसल पण जेवणाची जर आवड असली. एक माणूस माझ्या जेवायला बसला होता सोबत. मी म्हणलो बस करा आता किती खाता. ढेकरा येऊ लागल्या आतमधून पत्र चालू झालीत मधून. बस करा म्हणले महाराज आज देह जावा आत्वारा हो म्हणला. जेवताना असते का देह जावा आत्वारा हो. परमार्थात असते का जेवताना. तसं महाराज एक म्हणतात 4 केळी खाल्ली परत शुगर वाढली. परत दवाखान्यामध्ये गेला. परत 1 लाख रुपये बिल झालं. परत घराकडे आणलं. घरी आणल्यावर काही लोकांनी प्रश्न केला अरे पहिलं तर 2 लाख घालून आला होतास आणि परत केळी कशाला खायची. काय सांगायचंय. मुलीनं केळी आणली हट्ट धरला. मलाही आवडत होती केळ त्याच्यामुळं एक म्हणतात 4 केळी खाल्ली पण 1 केळ पुन्हा 25,000ला पडलं म्हणला. 4 केळाची किती झाली 1 लाख रुपये घे.
सुख आहे, पण जीवनात दुःख मात्र भेटलं. परंतु आपल्या जीवनाचा विचार केला, सुरुवात ही दुःखाचीच आहे. जन्मताना का सुख आहे का लईच उकडलाले बाबा आता एसीची हवा तर घेऊ, नाही तर कूलर मध्ये पाणी ओतून कूलर चालू करावा. सुरुवात ही दुःख रूपे आहे. जन्माचे ती मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. दुःख रूपी जन्मामधून आपण म्हणजे गर्भामधून आपण आलो आणि परत आलो तर परमार्थही आपल्या अंतकरणामध्ये नाही. कधी देवाची भक्ती नाही, कधी देवाचं ध्यान नाही, कधी गळ्यात तुळशीची माळ नाही. नुसता उगा आपलं आला तसा गेला त्या चोरून आणलेल्या घोड्यावनी का उपयोगाचा महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भगवंता तुला पाहिल्यामुळं, कारण तुझ्याशिवाय दुसरीकडे सुखच नाही. का आहे महाराज दुसरीकडे सुख? ज्ञानोबारांना विचारा महाराज. सर्व सुखाचे आदर आदर, सर्व सुखाचे आदर, आदर सर्व सुखाचे आदर आदर सुखाचे आदर. सर्व सुखाची आगर बापर खुमा देवीवर, असा परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप आहेसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारेकाची. इतकं सुख देणारा तो परमात्मा आहे. सुख त्याच्याशिवाय दुसरीकडे नाहीच. तुका म्हणे माझी हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा भगवंता तुझं हे गुजिर सगुण रूप पाहिलं आणि आता पाहता लोचन सुखावले. आता मात्र डोळ्याला सुख लाभलं. का? रूपी गुंतले लोचन. आता माझं रूप, तुझं रूप माझ्या डोळ्यामध्ये गुंतून राहिलं. संसारामध्ये गुंतणे वेगळं, देवासाठी गुंतणे वेगळं बरं का. संसारामध्ये कितीही गुंतून जरी राहिलो पण शेवटी धूर करून दुसऱ्यालाच आहे गड्डा. पक्षाचं सांगलं तुम्हाला, मधमाशीचं सांगतोय. मधमाशी प्रत्येक झाडावरती जाते, म्हणजे इकडं तिकडं फिरते आणि ती मध गोळा करते. दृष्टांत आपल्याला कळायसारखं सांगतो. आता त्या मधमाशीचं तोंड केवढं असते हो? टँकर एवढं तर असेल की. झोपला लाव का काय, निव्वळ बारीक महाराज का कुंभकर्णाच्या तोंडाने. मधमाशी तोंड पाहिल्यानंतर एवढंच बारकं असतं. 100 हेलपाट्या दिवसभर मारते महाराज मधमाशी. 100 कशासाठी? मध गोळा करावं, मध गोळा करावं. आणि एका ठिकाणी सगळं मध गोळा करते आणि ती गोळा केलेलं मध मधमाशी खाते का आपण खातो धूर करून? कसं आहे, आपण पटमन अरे हाय की गड्डा मनानं धूर करून ते पहिलं खाऊन घेणार. एवढे झोले त्यानं खाणार. तसंच आपल्या जीवनामध्ये आहे. जेवढं आपण याच्यामध्ये गुंतू तेवढं दुरावशी दुरी भवाची पुरी वशी. म्हणून तुकोबाराय म्हणतात की आमचं गुंतन हे भगवंतासाठी आहे. प्रत्येक वेळी आम्ही भगवंतासाठीच दिलो म्हणून आम्हाला सुख लाभलं. ज्या गोष्टीसाठी जो देह दिलेला आहे त्याच गोष्टीसाठी त्या गोष्टीचा वापर केला तर योग्य असतं की हो. दृष्टांत मी सांगितला, एका माणसानं 5,000 रुपयाचा चष्मा घेतला किंवा गॉगल घेतला म्हणा. चष्म्याचा वापर कशासाठी आहे? डोळे वर ठेवून बोला. डोळ्याला चांगलं दिसावं, व्यवस्थित अक्षर कळावं. भावाची पुरी असल्यावर गव्हाची पुरी खावशी म्हणणे न कळल्यामुळं शेष घेऊन जाईन होतं. एकानं म्हणला सशे घेऊन जाईन.
तसं व्यवस्थित अक्षर ओळखू यावं म्हणून चष्म्याचा वापर आहे. पण तो माणूस काय करायचा, 5,000 रुपयाचा चष्मा घ्यायचा, कीर्तनामध्ये बसायचा, चष्म्याचा दांडा काढायचा आणि कानातली मूळ काढत बसायचा. लोक म्हणले येड्या, चष्म्याचा वापर कशासाठी, डोळ्याला चांगलं दिसावं करतोस काय, कानातली निव्वळ मूळ काढतोस. तसं महाराज देवानं आपल्याला हा देह दिलेला आहे. जेणे हा जीव दिला दान, करीन तयाचे चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. त्या भगवंतानं आपल्याला हे सगळं शरीर दिलेलं आहे की हो. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशी जीवपण भवरोगा. म्हणून तुकोबा म्हणतात, देवा तुझ्यासाठीच आमचं जीवन आहे. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, जीवेच्या जीवना तुका म्हणे नारायणा. म्हणून तुकोबा म्हणतात, या जगामध्ये सुख देणारं तुझ्या एवढं बाकीची कोणीच नाहीत. सुख प्रपंचातला आहे ते क्षण आहे म्हणले, क्षण क्षणिक. जोपर्यंत खिशामध्ये पैसा तोपर्यंत आडतीहून घरला येऊजेपर्यंत सगळी मजमोजा. सोयाबीन घातलेला असावं, चांगली निबरपट्टी आलेली असावी. येतानाच मग काय गोदरेज कपाट घ्यायचं का, हे घ्यायचं का, ती घ्यायचं का, फोर व्हीलर गाडी घ्यायची, आता प्लास्टर करून टाकावंच लागते, आता कलर द्यावंच लागते. असं म्हणता म्हणता ती पेंटचे डबे घेऊन सगळीच पट्टी पार झाली. आणि पुन्हा मिस्त्र्याला द्यायला दुसऱ्याला म्हणते 5,000 आहेत का द्या. क्षणिक सुखाचे महाराज. तसं तुकोबा म्हणतात, तुझ्याकडे पाहिलं सुखाशिवाय दुसरं काहीच नाही, इतकं सुखानं भरलेला तू परमात्मा आहेस. म्हणून तुकोबा म्हणतात की सुख झाले हो, ज्ञानोबा आहे, सुख झाले हो साजनी, असे हे भगवंताचं सुंदर स्वरूप आहे. म्हणून पाहता लोचन सुखावले. आता मात्र आता दृष्टी पुढे ऐसा चित्तूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. भगवंता असंच माझ्या दृष्टी पुढे तू असावं. आपण देवासाठी वारी करतो का आपल्यासाठी? झोपू नका, सांगा पटमट. आपण पंढरीची वारी करतो, आळंदीची वारी करतो, पैठणची वारी करतो, भगवंतासाठी वारी करतो का आपल्यासाठी आपण वारी करतो महाराज? काही काही लोक भिवून वारी करतात. माझ्या मनात नव्हतं रे, पण हे बापदादानं करून ठेवले म्हणून जायची पाळी. माझी इच्छा नव्हती, पण आता काय करावं, हे केला नियम चालू माझून जायची पाळी. इच्छा नसते काय काय लोकांची. पण तुकोबा म्हणतात, इच्छा नसताना जर भगवंताचं नामस्मरण घेतलं तरी आपल्या जीवनाचा उद्धार आहे. इच्छा नसताना देवाचं रूप पाहिलं तरी आपल्या जीवनाचा उद्धार आहे. नुसतं वाटे लागा म्हणले, पंढरीच्या लागा वाटे सका भेटी विठ्ठल. नुसतं वाटेला लागल्यावर हो, पण जात असताना साधू संत ज्या पद्धतीने गेली त्या पद्धतीने आपण जायला पाहिजे. नाहीतर आपली वारी म्हणजे कशा आहे, फराळ निवांतर वारी कस्तर कस्तर आहे. सांगतो दृष्टांत. आता 4 मित्र पंढरपूरला निघाले. महाराजांनी सांगितलेत म्हणले, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. मग चला वारीला जाऊ. 4 मित्र पंढरपूरला निघाले. कस्तर कस्तर चंद्रभागेमध्ये पाय खंगळू म्हणले. कस्तर कस्तर कळसाचं दर्शन घेऊ आणि फराळ मात्र निवांत करू म्हणले झाडाखाली बसून. कळालं का? बाकी सगळं कस्तर कस्तर. चंद्रभागेमध्ये कस्तर कस्तर पाय खंगळू, कस्तर कस्तर कळसाचं दर्शन घेऊ आणि फराळ मात्र निवांत. आपला असं आहे महाराज. पण संतांची पाहायला गेलं, सुखासाठी आपली तळमळ आहे. मग एकच कर म्हणली मला, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीची दुःख विसरशी. म्हणून तुकोबा म्हणतात, दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती भगवंता तुझ्याशिवाय नाही. म्हणून एक कार्य कर, आता दृष्टी पुढे ऐसा चित्तूर आहे. ज्या ज्या वेळेस मला तुला पाहावंसं वाटेल त्या त्यावेळेस तू माझ्या दृष्टी पुढे असावं. तुकोबारांची तळमळ आहे बरं का, संतांची तळमळ आहे आपल्यासाठी. पण आपल्याला कसं झाले, सध्या एमबीबीएसचा डॉक्टरचा गुण कमी उरलेला आहे. आता कंपाऊंडरचा जास्त उरलेला लोकांना. कुठं का टोचून जायना पण चांगलं म्हणतात. 35,000चं इंजेक्शन जर देऊन गेला मग म्हणते आता जरा गुण आल्याने वाटते बघा. आणि फुकट राहिल्यावर, वर्षी दवाखान्यातली फुकट गोळी म्हणल्यावर लोकांना वाटते काय हे रोज एकच गोळी आहे. आणि तीच गोळी जर मेडिकल मधून आणली मग म्हणते जरा किती रुपयाला आहे, 20 रुपये. आता मात्र जरा डोकं राहिल्यासारखं वाटते. का? पैसे गेलेले असतात की. देवाना मात्र आपल्याला देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवंतानं सुंदर आपल्याला हा देह दिलेला आहे. या देहाची सार्थकता
भगवंताशी आपण एकरूप व्हावं, भगवंताचं नाम चिंतन करावं. मग आपल्या अंतकरणामध्ये जर एकाला वाटलं नसलं तरी जर देवाचं नाव घेतलं तर देव त्याला तारतो मारा. मनात इच्छा नाही तरी सुद्धा भगवंताचं नामस्मरण जर मुखामध्ये आलं. दृष्टांतानं तुम्हाला सांगतो, एका राजाने एक मोठं तळ बांधलं होतं, समुद्र तलाव. तलावामध्ये चांगले मोठे मोठे मासे सोडले. मासे सोडलेले एका चोरानं बघितलं. त्यानं म्हणलं आता आपला डावच आहे, दररोज जायचा आणि त्याच्यातले मासे आणायचा आणि आपली उपजीविका भागवायचा. राजाने विचार केला, दररोज आपण एवढे मासे सोडले होते पण वरचेवर मासे कमीच होऊ लागलेत, काय कारण असेल? राजा म्हणला स्वतः फेरफटका मारायला जावं. राजा फेरफटका मारण्याकरता गेला. त्या टायमाला हा चोर मासे चोरत आतमध्ये बसला होता. तेवढ्यामध्ये राजांचा आवाज ऐकला, त्या राजाच्या घोड्याचा त्या टाचचा आवाज ऐकला. अरे बापरे, राजे साहेब आलेत, आता काय करायचं? चिखलामध्ये होता तसा चिखलामधून बाहेर आला आणि एका दगडावरती राम 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 भिवून बर का मनातून राम 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 का आता राजा मला मारतोय म्हणून. राजे साहेबांनी इकडं तिकडं पाहिलं, तलावामध्ये तर कोणीच नाही. राम 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 असा आवाज ऐकला. कोणीतरी इथं महात्मा बसलाय, आपल्याला दर्शन मिळणार म्हणजे आपण आज भाग्यवान आहोत म्हणून. हे महात्मा होतं का हो? निव्वळ चोर आत्मा होत ते, महात्मा नव्हतं. राजानं पाहिलं, श्री संताची माथा चरणावरी साष्टांगे हे करी दंडवत. दंडवत घातला. आज माझं भाग्य उजळलं. कितीतरी दिवसांना अशा साधू संत महात्म्यांची मला भेट झाली. आज माझं मी पुण्यवान झालो. राजा म्हणू लागला, कारण त्याच्या अंगाला चिकर होता, ती चोर आहे का ओळखू येत नव्हतं. आणि महाराज राजा दर्शन घेतला आणि निघून गेला. त्यावेळेस त्या माणसाने विचार केला, अरे आपल्या तर अंतकरणामध्ये देवाचं नाव घ्यायचंच नव्हतं, आपल्या खानदानात कोण घेतलं नाही आतापर्यंत, आपण काय घ्यायचं? मग पण आपण आपल्याला वाचवण्यासाठी, आपला जीव वाचवण्यासाठी भीतीपोटी देवाचं नाव घेतलो तरी तरलो. लक्ष देऊ नका, भीतीपोटी तरी तरलो, तरी देवानं तारलं. मग अंतकरणातून जर आपण देवाला हाक मारली, देवाचं नामस्मरण तर का देव तारणार नाही? त्या दिवसापासून सगळं सोडलं आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू केलं. महाराज तात्पर्य सांगायचं काय, भगवंताचं नामस्मरण जरी घेतलं भीतीपोटी तरी देव तारतो, कारण देवाचं रूपही तसं आहे आणि भगवंताचं नामही तसं आहे. म्हणजे मला गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, 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 गोड आसी मद प्रेम सर्व काळ गोड तुझे भगवंताचं रूप ही गोड आहे आणि भगवंताचं नाम ही गोड आहे. म्हणून तो कोवारे म्हणतात की आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, ज्या ज्या वेळेस मी भगवंता तुला पाहिन त्या त्यावेळेस तू असाच माझ्या दृष्टी पुढे दिसावा. मग आपल्याला वाटते का सारखा दिसावा म्हणून? दुःख आल्यावर तेवढं दिसावं. अंधारात निघालो कीर्तनाला, लाईट गेली, बॅटरी नको जवळ, तेव्हा मग म्हणते देव देव देवाचं नाव घेते. मग बरोबर का देवा ही चुकाटा येऊ दिची अंगावर. आणि एकदा निघून गेलं का मग पुन्हा आणि उपजून या पुढती आपली आपण बघणार, मग आपली आपण करा सोडवून म्हणते. तात्पर्य सांगायचं तसं तो कोवाल म्हणतात, जो मी तुझं पाही पांडुरंगा, ज्या ज्या वेळेस मी तुला पाहीन भगवंता तुम्हाला असा दृष्टीपुढे दिसला पाहिजे.
कारण भगवंताच्या रूप पाहिलं तुकोबारायांना बाकीचं काहीच आवडत नव्हतं. जे देवाला आवडत होतं ते तुकोबाराय सगळं देवाचं करत होते, म्हणून तुकोबारायला आवडत. देवाला काय काय आवडते हो? गुलाबजामन, बालुशाही, बासुंदी. आता आम्हाला ते सगळं आवडतंय, तुम्हाला पाठवून गेले पण तरी सांगतो. आणि त्याच्यात बी जर चांगला आटम असला की मी चांगला श्लोक म्हणत असतो, सांगतो आता. समजा गुलाबजामुनची जर पंगत असावी सप्त्याला, गुलाबजामुनची पंगत असल्यावर जर आमच्यासारख्या महाराज म्हणजे मना श्लोक महाराज, उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली, गुलाबजामुनची पंगत असल्यावर सांगला. आणि बालुशाहीची असली की मग हेची दान देगा देवा, बालुशाहीचा विसर न व्हावं म्हणत नाही बरं. आणि जिलबी असावं, धन्य मी मानेन आपुले संचित. एखाद्या मावशीनं म्हणावं महाराज पिठलं भाकर आहे, शिळी भाकर आहे, दमाना घ्या. तिथं श्लोक म्हणा म्हणल्यावर मग मी कुठला म्हणायला वाटते तुम्हाला? आलिया भोगाशी, पिठलं भाकर असल्यामुळं. आता देवावरही भार घालून या पिठल्याच टायमाला. आणि एखाद्या मावशीनं म्हणावं पिवळा भोगा, 2-3 दिवसाची भाकर आहे, मग तिथं श्लोक म्हणा म्हणलं की ठेविले आनंदे तैसेशी राहावे. आणि बिस्लरीचं जर पाणी असलं मग ब्रह्मरस घे काढा. हे कुठलं अण्णानं सांगितले. तात्पर्य सांगायचं का, ज्या गोष्टीची आपल्याला आवड आहे त्याच्यामध्ये दुःखाशिवाय दुसरं काहीच, तैसेची आची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती म्हणून याती म्हणती अश्वत्व. हा संसारात पाहिला गेलं प्रत्येक गोष्ट, एखादी गोष्ट आपल्या जीवाच्या वेगळी झाली तर दुःखच आहे की जीवनामध्ये. रात्रंदिवस काबाड कष्ट करून लहानाचं मोठं केलं. एका मुलाला कीर्तन संपलं, आता चिंता करू नका. लहानाचं मोठं केलं, आपल्या पोटाला मारलं. कशासाठी? मुलगा मोठा व्हावा, कलेक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, एखादा चांगला कीर्तनकार व्हावा. आपल्या पोटाला खाल्लं नाही. आपण चांगले कपडे घातले नाहीत, ज्या म्हणेल त्या टायमाला त्याला चांगले कपडे, चांगली फीस म्हणेल त्या टायमाला, शाळेमध्ये चांगलं दप्तर, आणि ते पुन्हा निघालं बेंदाडीत लोळायचं. कोणीकडे बी मान सन्मानाचं नव, निव्वळ बेंदाडीत लोळायचं. मग त्या आईवडिलाला आनंद होईल का? तस संतांना माहित होतं या जीवामध्ये आल्यानंतर देव होता येतं, एवढं पवित्र असा हा देह आहे. मग देवाशी आपण काय एकरूप होणे म्हणजे महाराज. नरदेह निदान लागले आसे, देवाची होईना आतरी का दिसते तरी का चिंती नदरा नरदेह निधान मागुता हा जन्म पावशी भोगिले सुख दुःख जानसी हे तव न घडे रे सायाशी कार्य अंध होशी जाणून या लक्ष 84 न चुके फेरा गर्भवासी यातना थोरा. तुकोबाराय सांगतात एवढ्या यातना याच्यामध्ये आहेत म्हणून भगवंता तुला वेगळं केलं तर बाकी काय राहिलं नाही. देवाला वेगळं केल्यावर काय राहतो आपल्यामध्ये? आपल्यातला देवच निघून गेला आणि त्याच्या पुढे चांगलं पंचपक्वान ठेवले आणि आज तर ढेकर द्या बघा माझ्या हाताने जीव घातला म्हणले. मेलेल्या माणसा पुढे ताट ठेवल्यावर किती जेवल्यावर पोट भरल का? होईल तसं? होत नाही महाराज. त्याला चांगले कपडे घातले, चांगला शंट मारला, चांगली कार टोपी घातली, हात लावले की बोट कापाव, वरती मेलेला आहे. चांगलं वाटेल का? काय त्याला त्याचा आनंद आहे का? देवाशी वेगळे झालं मग आपल्या जीवनात काहीच राहत नाही महाराज.
का राहतंय हो महाराज? काहीच राहत नाही. म्हणून तुकोबार म्हणतात की आता दृष्टी पुढे जे देवाला आवडतं ते तुकोबारांना आवडतं. म्हणून देवाशी कधीच वेगळं तुकोबार झाले नाही. जीवेच्या जीवना किंवा तुका म्हणे माझ्या जीवेचे जीवन विठ्ठल निधान सापडले. तुकोबाराय सतत भगवंताला डोळ्यापुढं का म्हणतात महाराज? देव निघून गेला, आपल्या जीवनामध्ये काही शिल्लक राहील नाही. म्हणून तुकोबारांचं एक सांगणं आपल्याला आहे, जीवनामध्ये प्रपंच करताना भगवंताचं नामस्मरण करावं, तो देव आपल्याला आवडावा आणि देवाला जे आवडतं ते आपण करावं, वेगळं काय करू नये, मग सुख लाभल. देवाला काय आवडतं इथपर्यंत आपण आलतो. 11:30ला संपवायचा, चिंता करू नका, झोपू नका ना, काय नका. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस नामाचा उच्चार करणारे भक्त देवाला आवडतात. दुसरं तुळशी माळा गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळा पवित्र असलेली. लोक म्हणते तर तुळशीची माळ कशाला घालावं, त्या भानगडीत आम्हाला टाकू नका, तुम्ही करावं, तुम्हाला तर देवाला सोडले आम्ही आणि कशाला यावं, आम्हाला म्हणतात लोक. बघा लोक महाराज 7 दिवस जर सप्ताह असला का वारकऱ्याला एवढं लोक नाव ठेवते, आपल्याकडे कोण ठेवत नाही, पण दुसरीकडे सांगलो. आता काय 7 दिवस तुमची मजाच आहे, खायला काय नुसतं झुडपाचंच काम आहे तुमचं 7 दिवस. मग तसल्या माणसाला म्हणायचं तू सप्त्याला पट्टी नाका देणार, फक्त 24 तास निस्ता विना त्याला द्यायचं. मग म्हणते भाऊ अवघड आहे संत बेटी, मग सोपावर येतं. तात्पर्य सांगायचं काय, साधू संत महात्म्याने भगवंताशिवाय दुसरा कुठलाच व्यवहार केला नाही महाराज. कुठलंही तुम्ही तुकोबारांचं उदाहरण घ्या, वेळ घेत नाही महाराज. देवाशिवाय दुसरं बोलणंच नाही तुकोबारांचे, बोलण्याचे नाही आता देवाविन काही. म्हणून तुकोबार म्हणतात आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याशिवाय मी एकरूप झालो, म्हणून आम्हाला सुख लाभलं. म्हणून देवा तुम्ही आमच्यापासून वेगळं होऊ नका. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाही पांडुरंगा. ज्या ज्या वेळेस आम्ही जागृती स्वप्ने शिशुप्ती अवस्थेमध्ये कधीही देवाला पाहिलं की देव माझ्या समोर उभा राहावा, अशी तळमळ संतांची होती, तुकोबारांची होती. संतांची ही तळमळ असल्यामुळं देव संतांच्या घरची कामे करत होता. आपण सांगून देव आपली कामं करणं गेलाय. वर्षाला पंढरपूरला जाता, हे बघ हे बोरचं काम केलं ह्या वर्षी, 400 फुटालाच पाणी लागावं लागते, 7 इंच तर लागावंच लागते. आपण देवाला सगळी कारण सांगतो, पण तो देव परमात्मा संतांच्या घरामध्ये राबतो, नांदतो. धन्य आजी दिन दरोश दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला दोषार. धन्य पुण्य रूप कैसा झाला दोषार. नांदे तया घरी नांदे या घरी दैवत पंढरीचे. संतांच्या घरामध्ये देव का नांदला? कारण संत महात्मे देवाला आपल्यापेक्षा वेगळं करतच नव्हते, सतत देवाचं चिंतन होतं. तुकोबार म्हणतात विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी. प्रपंच करत होते, पण प्रपंच करता करता परमार्थ केले. आता लोकांना म्हणले की चला देवळाकडे सप्ताह चालू आहे, लय गुंगो पाणी हे ते लय मागे वडावडा, कशाला सांगतो, बघू का आल्याला जमलं तरी येतो. मग आपण असं म्हणतो महाराज. पर गोरोबा काकाने प्रपंच करता करता देवाचं चिंतन केले आणि आपल्या या देहाला देव बनवले.
देवची होईन म्हणते ते होते, संत महात्मे दिसायला आपल्यासारखे होते, पण मात्र समुद्र नव्हे नदी पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा मानसा त्या सारिकी. दिसायला मारुती बाबा आपल्यासारखे होते, परंतु देवाशी एकरूप झाले होते, सतत देवाचं ध्यान. कारण त्यांना माहित होतं शेवटच्या क्षणापर्यंत सोडवणारा तो परमात्माच आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा देवा. सुख असो अथवा दुःख असो, सुखामध्येही तू माझ्या जवळ पाहिजेत आणि दुःखामध्येही तू माझ्या जवळ पाहिजेस. आपण दुःख झाल्यावर देवाचा दावा करतो, पण संत महात्मे सुख दुःख समान, सकळ जीवीचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सोडणारा तो परमात्मा आहे. म्हणून तुकोबारायांना माहिती होतं अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोधरा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आवडे हे रूप गोजिरे सगोर, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. म्हणा मधलीचा आवडे हे रूप गोजरे सगुणा, आवडे हे रूप गोजरे जो मी तुझ पाहे पांडुरंगा.
हरे राधे लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात भगवंताचं भजन करू आणि अगदी वेळेमध्ये सेवा समर्पित करू. महाराज सगळे झोपले असले तर जागे व्हा आणि अगदी आनंदामध्ये उत्साहामध्ये जेवताना कसं हायगई नसते तसं हायगई न करता सगळ्यांनी अगदी उत्साहामध्ये भगवंताचं भजन करू. मला सगळ्यांनी टाळ्या वाजवा, मुखात भगवंताचं नाव घ्या. हरी जय जय सगळ्यांनी टाळ्या वाजवा.
जय श्री विठोबा रखमाय, जय श्री विठोबा रखमाय, जय श्री विठोबा रखमाय। बोला मुरली कमल हरी विठोबा कृष्णा हरे वंदना। आता दृष्टी पुढे ऐसाची तू राही जो मी तुझं पाही पांडुरंगा। भगवंताबद्दल असलेली निस्सीम भक्ती ही साधू संतांची होती, म्हणून साधू संतांचा संसार सफळ झाला। आजी संसार सफळ झाला गी माई, देखील या पाय विठोबाची। म्हणून आपल्याही जीवनामध्ये आपल्याला भगवंताची नामस्मरण घडावं, साधू संतांचं आपल्याला सेवा घडावी, म्हणून हा सगळा सप्ताह 16 नियोजन आहे महाराज। सप्ताह करायचं कशासाठी? तुमच्यासाठी, माझ्यासाठी। कशासाठी? आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडावं, आपलं जीवन कृतार्थ व्हावं, आपल्या जीवनामध्ये भगवंताचा नामघोष घडावा, आपलं जीवन पवित्र तो देह या न्यायाप्रमाणे चालावं। कारण ह्याला नेल तिकडून येते महाराजी देह काडी पेटवून ये। काड्डेप्याची जर चांगल्यासाठी वापर केला तर चांगला आहे, चूल पेटवाला, गॅस पेटवाला, आणि लोकांच्या हरभऱ्याच्या बनमे जाळल्यावर। तसं हा देह नाशिवंत आहे, परंतु साधू संतांनी या देहाला पवित्र केले महाराज। पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो बदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने करतील दोष। असा देह पवित्र आहे। पण एका गावात महाराज म्हणले पवित्र तो देह आणि पुण्यवंत, बाकी सगळी लोक घरला उठून गेली। मग काय महाराज वाण्यालाच तेवढं पुण्यवान म्हणलं, आम्ही काय केलं मग वर्षाला कीर्तनाला येऊन? वाणीच तेवढे राहते मग आम्ही जातो घरला निघून म्हणलं। तसं वाणी पुण्यवान न कळल्याच्या गोष्टी येते हो। वाणी पुण्यवान म्हणल्यावर बाकी सगळे घरला उठून गेले, महाराज आम्ही येतच नाव कीर्तनाला का? वाण्यालाच पुण्यवान म्हणलं, आम्ही काय केला एवढी मोठी पट्टी देऊन पंगत घेऊन, आम्हाला काहीच नाही। तसं ना, वाणी म्हणजे वाच्या महाराज। तसं तुकोबार आपल्याला जीवनामध्ये सांगतात, भगवंताचं नामस्मरण, भगवंताचा ध्यास जर अंतकरणामध्ये असला, जीवन पवित्र होत। आपल्या जीवनामध्ये कधीच देवाची सेवा नाही, कधीच देवाची भक्ती नाही, उगा नुसतं दिसायला माणसासारखे, पण सगळं जीवन पशु पक्ष्यासारखं गेलं। काय जीवनामध्ये अर्थ राहिला? पण संतांनी आपलं जीवन तसं जाऊ नये म्हणून हा सगळ्या गोष्टीचा उपदेश केला। मुळत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा, म्हणून या संतांच्या अंतकरणामध्ये कळवळा होता का? ते तर देवाशी एकरूप झाले होते, भगवंतापासून सुख लाभलं होतं। तरी सुद्धा महाराज जसं एखादं लहान बाळ उन्हामध्ये खेळत आहे, लक्ष देऊन ऐका, कीर्तन झाला आता शेवटचं 11:30 पण थांबायच्या, झोपाच्या भानगडीत पण नका। लेकरात एखादं लहान बाळ जर उन्हामध्ये खेळत असलं, पायामध्ये चप्पल नसली, तर आईला आनंद वाटतो का? वा काय छान उड्या मारते माझं बाळ, किती गोड वाटते वाटेल का महाराज? पहिलं त्या उन्हातून त्याला बाहेर काढेल, पायामध्ये चप्पल घालायला लावेल, आणि मग म्हणणार आता माझ्या, कारण अंतकरणामध्ये कळवळा आहे। आणि तिचं दुसरी राहिल्यावर भाजलं तर भाजलं, माय नसलेलं एवढं मोठं भांडणं करते, त्याचं तर लेकरू आपल्याला काय करायचं? बरं, इथं तसं आपलं जीवाचं सुख करू शकत नाही, पण संत महात्मे अंतकरणामध्ये कळमळा म्हणजे महाराज। लेकुराचे हित तारे माऊली चित्त, तारे माऊली चित्त, तारे माऊली चित्त, ऐशी कळवळ्याची जाते,
दाने माऊली ऐसे कळवळाचे जाते लेकराचं हित कशामध्ये आहे? जसं आईला माहित असतं तसं संतांना माहित आहे. आपल्या ह्या मनाला जर आपण देवाशी एकरूप केलं तर आपलं मन दुसरीकडे जाऊच शकत नाही. मला का तुकोबराय म्हणतात, तुझं गोजीर सगुण स्वरूप पाहिलं सुखाची प्राप्ती झाली. पर देवा आता तुझं रूप पाहिल्यामुळं आता मात्र सतत तुझं रूप पाहू वाटतं. का आता मनाला माझ्या गोडी लागली म्हणली. कुठल्या बी गोष्टीची मनाला गोडी पाहिजे. गुळालाच तेवढी गोडी आहे पण आपल्याला गोडीच नाही. का पिकली या शेंदे कडू पण गेले मनाच्या हिशोबातच नाव. आपण काय शेंदाड पिकवी ना दर वाळकात बी नीट नको, टरपलात बी सगळं हेच बिघडलेली अवस्था. तैसे आम्हा केली पांडुरंगी म्हणता येतच नाही आपल्याला. तुकोबारा म्हणतात, देवा तुझं हे स्वरूप पाहिल्यामुळं आता मात्र मन माझं लाचावलं. प्रपंचात लाचावलं की दुःख आहे, परमार्थात जर मन लाचावलं तर सुखाची प्राप्ती मला. लाचावले मन लागले शिगोडे. प्रत्येक गोष्टीला कारणीभूत मन आहे. आता इथं बघा बसल्या बसल्या कोण म्हणत असेल 11 वाजून गेली ती कवा सोडते की 11:30 तर बंद करते का नाही की. कोणाला वाटत असेल कसं करावं घरी दुर्डेवर काय झाकून आले का नाही की. देरड तसंच आहे, आंबरसावर काय झाकाल ना. कोण कोण म्हणते मोबाईल आणलास तर बरं असतो, मॅच तर बघत बसला असतो. प्रत्येकाचं मन, पर सगळ्या गोष्टीला कारणीभूत हे मन आहे महाराज. म्हणून जनाला उपदेश करताना संत महात्मा ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. म्हणले का हो तुकोबाराया, तुम्ही तुमच्या मनामध्ये परमात्मा साठवला का? तो परमात्मा तुमच्या मनामध्ये आहे का? मनाला मी सांगितलं म्हणले, हे मना जायचं ना तुला, जाशील तरी जा रे संताची या गावा. इथं तिथं जाऊ नको, लोकांचा अजिबात बोलत बसलो. कारण मन इतकं चंचल आहे महाराज. एकादशी दिवशी एकानं गुलाबजामुनची पंगत ठेवली. सारखं जामुन म्हणता म्हणजे तुम्हाला आवडते का म्हणतात, सगळ्याच्या आवडीचा म्हणून सांगलो बरं का. हा गुलाबजामुनची पंगत एकादशी दिवशी, त्याचं मन काय राहीना ह्याची एकादश होती. आणि चुकून एखाद्याने ठेवलं असेल महाराज, मामदही केलेलं असेल देवाला गेलेलं, आणि ह्यानं नुसतं पंक्तीत फिरलेला. सावकाश घ्या बरं का, हे इकडे जामून बघ पाक बघ कसं कसं. एका माणसं तुम्ही जरा घ्यायचो तो छे माझी एकादश आहे नुसतं म्हणायचं महाराज. परत त्याच्या मनानं तवाच त्या धोरणातली पाकं पिऊन पार केलेलं असते, सारखं बघितल्यामुळं ध्यास लागलेला असते. मग एका माणसानं म्हणला एकादश काय हो 15 वाढलेला असते, घ्या एक जामून. जामून नाही पाक तेवढं पेतो म्हणला पुन्हा. का मन एवढं आपलं चंचल आहे महाराज. तुकोबाराय म्हणले एवढं चंचल असल्यानं मनाला मी उपदेश केला. मनाला सांगले, ए मना जायचं ना तुला तर कुठं जा म्हणले महाराज. मना ते धाव घे मना ते धाव घे. मला ते धाव घे, मला ते धाव घे. राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी म्हणा. हा
मनाला सांगितलं तुकोबाराने, मना ते धाव घे राहे विठोबाची पायी. कारण हे मन जर दुसरीकडे गुंतलं मग मात्र या मनाला काय महाराज सगळं कष्ट सहन करावं लागेल किमान. या मनानं जर दुसरीकडे गेले, विषय आदी भोग काम क्रोध आदी विकारामध्ये जर अडकलं मन, मग मात्र सुटत नाही. म्हणून हे मन देवाशी आपले एक रूप व्हावं, म्हणजे मन आपलं आपण देवाला द्यावं. किंवा ते गोविंद गोविंद मना लागली या छंद, गोविंद 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 मग गोविंद ते काया. भगवंताशी एकरूप मन झालं म्हणून मनाचे मनी गुंफेला शेला. आणि दुसरीकडे मन गेल्यावर मग वासनेच्या संगे नको जाऊ मना, पाहत्या रावणा कैसे झाले. म्हणून सांगतात बाबा हे मन आपलं देवाशी आपण एकरूप करावं. तुकोबारा पहिल्या चरणामध्ये भगवंताचं गोजिर सगुण रूप मला आवडतं. आवड काय झाली? कारण आमच्या जन्मोजन्मी आम्ही भगवंताचं आवड आम्हाला आहे. याचं कारण काय? आम्ही बहुत पुण्य केली म्हणून आम्हाला देव बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठल आवडे. काही काही लोकांना परमार्थ आवडतच नाही महाराज. काय झोपेच्या टायमाला काय लावलेत की येडेवणी सोंग म्हणतात, का? आवड नसल्यामुळं. परंतु तुकोबारा म्हणतात की आवडे हे रूप गुजिरी सगुण पाहता लोचन सुखावले. डोळ्याला सुखाची प्राप्ती झाली म्हणून भगवंता आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवाला वेगळं केलं मग जीवनात दुःख आहे म्हणून आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. तिसऱ्या चरणामध्ये भगवंता तुझं हे गोजिर सगुण रूप पाहिल्यामुळं आता मात्र मन माझं लाचावले मन लागले शिगोडे ते जीवे न सोडे ऐसे झाले. आता मात्र जीवाशी वेगळं करू शकत नाही आम्ही. का? या जीवाला थोर सुख लाभलं, प्रमाण भरपूरात वेळ झाली म्हणून आता सांगत नाही. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख न आठवे भूक, तहान काही सुख लाभलं. सुख लाभल्यामुळं आता मन मात्र माझं लाचावले मन लागले शिगोडी ते जीवे न सोडी ऐशी झाली. भगवंता ज्या ज्या वेळेस आम्ही काही मागणी करू, जसं एखादं लहान बाळ आई पुढे मागणी करतं, लढिवाळपणे आई त्याची इच्छा पूर्ण करते, त्याप्रमाणे भगवंता एक काम तुम्ही करा म्हणले. तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळे, तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळे. आम्ही मागावे लढिवाळे. कुलवावी आली माय बापा, कुलवावी आली माय बापा, माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसा तुला आता दृष्टी पुढे ऐसा तुला. शेवट चरणामध्ये तुकोबारा म्हणतात देवा तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळे. लढिवाळपणे जसं आईला एखादं लहान बाळ मागतं ती इच्छा पूर्णच करावी लागते, तसं भगवंता तुका म्हणे आम्ही मागावी लढिवाळे. मग तुकोबारांनी जीवनातलं काय मागितलं का हो?
संसारातलं काय मागितलं का? संपत्ती मागितली का? 2-4 बंगले मागितले का? ऐश्वर्य मागितलं? काय मागितलं तुकोबारांनी जीवनामध्ये महाराज? प्रत्येक संतांनी देवापुढं मागणी केली. ती कोणती महाराज? नामदेवरायांचं उदाहरण घ्या. काय मागितले? हेची देवा पै मागत. काय मागितली महाराज? चरण सेवा अखंडित, वासुदेवी पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. देवाला मागणी केली, चरण सेवा अखंडित, तुझी चरण सेवा मला मिळू दे. दुसरी गोष्ट, वासुदेवी पंढरीचा आणि संतांचा संग मला दे. तुकोबाराने सुद्धा हेच मागितले की महाराज. काय? हेची व्हावी माझी आस, किंवा हेची दान देगा देवा. जरी जन्माला घातलंस तरी तुझ्यासाठी जन्म म्हणले महाराज. घेईन मी जन्म देवा घेईन तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम हरिनाम घेताना संतांचे पूजन. हरिनाम हरिनाम घेताना संतांचे पूजन. देवा पुढे मागणी काय केली? देवा जरी जन्माला घातलंस तर तुझ्यासाठी जीवन जगणार. की हे नवी जन्म यादसाठी जेव्हा, कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया. एका जन्मात म्हणलेले आहेत, ऐका ऐका, कोणत्या बी जन्माला जरी घातलंस तरी भलते जन्मे मज घालशील तरी न सोडी हरी चरण तुझे. म्हणून देवापेक्षा संत श्रेष्ठ आहेत. संतांचा अधिकार मोठा आहे. जरी संत महात्म्यांची अवहेलना आपण केली, झोपू नका, ऐका, झाला आता कीर्तन. संतांची जर आपण अवहेलना केली आणि देवाला चांगला उद घातला, चांगली अगरबत्ती लावली, लांबुटीची पेढे आणून देवा पुढे नैवेद्य ठेवला, चांगली 1.5 तास आपली देवपूजा चालू आहे, पण संतांची मात्र निंदा आहे. देवाला गोड वाटेल वाटते हो तुम्हाला? वाटत नाही महाराज. दष्टांत सेवा सांगतो, सेवा समर्पित करतो. 2 वर्ग मैत्रिणी होत्या. हा म्हणा, आता झालं कीर्तन. क्लासमेट महाराज, 2 मैत्रिणी होत्या, एका वर्गात होत्या, एका जागी बसून गृहपाठ करायच्या, एका जागी बसून जेवण करायच्या. गुरुजीचा मार खाताना दोघी एकाच छडीनं खायच्या. आणि महाराज असं करता करता ती वर्गमैत्रिणी मोठ्या झाल्या. आणि एका दिवशी त्या वर्गमैत्रिणीमधली एकाचं लग्न झालं, एकीचं लग्न झालं. ही आता लग्न झाल्यावर म्हणली काय करावं, एवढी जीवाबाईची भावाची मैत्रीण होती, लग्न झाली आता गेली, काय करावं, दुःखही वाटलं, पण करायचं काय आता, नाही विलाज आहे, एक नाही एक दिवस निघून जायचंच आहे लग्न झाल्यावर. मग थोडी दुःखी झाली. काही काळ गेला. दृष्टांत का सांगतो हे लक्षात घ्या. आता आपल्याला काय झाले, हे कीर्तन म्हणजे निव्वळ मनोरंजनाचं साधन झाले बरं का. टाइमपास म्हणजे कीर्तन म्हणून ऐकतात काय का लोक. अक्काच झालं रात्री कीर्तन, काय नुसतं देवाचंच बोललं तर जरा बी हसवायला म्हणतात लोक. पण ही जागा देवाची बोलायची आहे. पण आता लोक इथं पालिश मारलेलं सोनं जास्त चालल्यामुळं अवघड झाले. डुप्लिकेटचा जास्त बारदाना झाला. पण कवा कवा ना डबल एसचा बी बारदाना येईल, चिंता करू नका. असू द्या. तात्पर्यच काय, संतांची निंदा केली आणि देवाला मात्र आपण जवळ करू, देव जवळ घेत नाही. का?
देव संतांचा लढेवाळपणा पूर्ण करतो, मला ते सांगायचं आहे. आणि महाराज एकीचं लग्न झालं, दुसरी जरा दुःखी झाली. कीर्तनात लग्न झालं म्हणजे काय हळदी बळदी नसते. तुम्ही म्हणता एवढ्या लवकर कसं लगीन झालं, जमिलो कवा, सुपारी कवा फुटली, कुंकाचा कार्यक्रम कवा झाला. कीर्तनातलं लग्न आहे. दुसरीला जरा दुःख वाटलं आणि काही काळानं तिचं हे लग्न झालं. नमो नमो एका दिवशी बाजारामध्ये एक मैत्रीण गेली होती, तेवढ्यामध्ये ही दुसरी मैत्रीण गाठ पडली. किती वर्षानं? 10 वर्षानं. काय आनंद झाला महाराज. अगं तू कस काय येतं? तिने म्हणली मी याच गावामध्ये मला दिले. तिने म्हणली मला पण याच गावामध्ये दिले. मग तुला? मला कदमाशात दिले. तुला? मला पाटलाच्यात दिले. तुम्हाला कसं माहित आहे सोयरिकीला होतंय का म्हणचाल? उगं लावलो नाव आपलं पाटील कदम राहावं म्हणून. आणि महाराज दोघींची गप्पा चालू झाल्या. पण बाजारामध्ये तेवढी वेळ गप्पा मारता येत नाही. मग करायचं काय? हे बघ, मी या पलीकडल्या गल्लीला राहते, तू काय कर, तुझ्या सासूबाईची परवानगी घे आणि मला बोलण्याकरता 1 दिवस माझ्यासाठी दे. ठरलं दोघीचं. महाराज बाजारामधून निघाले, घरामध्ये आले. इकडे सासूबाईला विचारला, हो सासूबाई, माझी जीवा भावाची मैत्रीण आहे, लहानपणापासून आम्ही एकत्र राहिलो, एका जागी खेळलो, एका ठिकाणी राहिलो, एका ठिकाणी एका डब्यामध्ये जेवलो, एकाच बेंचवर बसलो होतो, गुरुजीचा जरी मार खाल्ला तरी दोघींनी एकदाच खाल्लो. मग बऱ्याच दिवसानं भेट झाली आणि एका गावामध्ये नमो आम्ही दोघीही आम्हाला एका गावामध्ये दिले. मग मला तिला बोलण्याकरता त्या सासूची परवानगी घेतली. त्या टाइमात तसं होतं, आता उलट झाले. सुनेची परवानगी घेऊन सासूला जाऊ का कीर्तनाला? राहू द्या, आज पहिला दिवस आहे, उद्या बघू. तसं असं म्हणता म्हणता इकडं या मैत्रीनं आपल्या पतिदेवाला सांगितलं, मालक लहानपणाशी माझी मैत्री येणार आहे, मग काय करावं? 10,000 रुपयाची पैठणी आणा. हा म्हणा, आपल्याला घ्यायचं नाही, एवढं का चिंता करलो तुम्ही? 10,000ची पैठणी आणली. चांगलं 4-5 हजाराचा ड्रेस आणा तिच्या मुलाकरता. आणि जेवायला काय तर चांगलं घेऊन. बऱ्याच दिवसानं माझी मैत्रीण येऊन आणि जेवायला बासुंदी करायचं ठरलं. मग ठरलं महाराज. इकडे ही मैत्रीण आपल्या लहान बाळाला घेऊन आली, सासूबाईची परवानगी घेऊन घरामध्ये आली. तोपर्यंत दोघी जण गप्पा मारू लागल्या. ती बासुंदी चुलीवरती ठेवलेली होती, आठवून ठेवलेली होती. दोघी जण लहानपणापासूनच्या सगळ्या गप्पा जेवढ्या राहिल्या होत्या का, आता ती गप्पा सांगल्यावर आणि 1:30 वाजल. कारण ही गप्पा म्हणजे काय सांगायचं नाही महाराज. आता जसं आता पंढरपूरला जास्त गर्दी आहे का महिला वर्गाची, तसल्या गप्पा आता काय कमी नाही. तसं एवढ्यामध्ये ते लहान बाळ गेलं आणि ती बासुंदीचं जेवढं पातेलं होतं तेवढं सांडून घेतलं अंगावर. माय कस करावं, माय अवघड झालं की. बासुंदीचं पातेलं सांडून घेतलं. तेवढ्यामध्ये ज्या घरातली जी मालकीण होती त्या मैत्रिणीनं बघितलं, त्या मुलाच्या आईनं, तिने गेली पटकन एक जोरात कानाखाली वाजवली, पाठीत मारली जोरात त्या लहान बाळा. दष्टांत का सांगतो या का? सिद्धांत महत्वाचा आहे आपल्याला. देवाची सेवा करतोय पण संतांची निंदा करतोय, देवाला अजिबात आवडत नाही. आणि महाराज असं जोरात खणका पाठीवरती मारला. तेवढ्यामध्ये त्या मुलाची जी आई होती, जी मैत्रीण होती, तिनं आली, पाहिलं आपल्या बाळाला जोरात मारली, बाळ रडते. तसाच बाळ आपल्या कमरेमध्ये घेतलं आणि खना 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 त्या घराच्या पायऱ्या चढत निघाली. तेव्हा ही मैत्रीण म्हणते, अगं 10 वर्षांना आपली भेट झाली, थोडं तरी बासुंदी खायची होतीच, जरा एवढी पैठणी तर लिहून जायची होतीच. मी तुझ्यासाठी 10,000ची पैठणी आणली, मुलाला चांगला ड्रेस आणला, जरा बस, कुंकू तर लावू दे. अजिबात ऐकली. तिने म्हणली, तुझ्या पैठणीला का म्हणली होती की बाबा, तुझी पैठणी तुझ्याच जवळ राहू दे असं म्हणली. जाळ लाव म्हणली नव्हती. तुझी पैठणी तुलाच राहू दे, मला नको का? माझ्या बाळाला मारलं, तिच्या बाळाला मारलं, तिला बासुंदी खावटलोय. तसं महाराज संतांची निंदा जीवनामध्ये केलं आणि नुसता देवदेव करायला काही उपयोगाचं नाही. कारण तुका म्हणे, देवा त्यांची केल्या पावे सेवा. का? संतांचा लढेवाळपणा पूर्ण करणारा या जगामध्ये फक्त परमात्मा आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, देवा तुझ्याशिवाय जीवनामध्ये कोण सोडवणार नाही. सगळे पाहिलं म्हणले महाराज. कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला, वेळ का सखया लावियेला, दीनानाथा ब्रेद सांभाळे आपुले. शेवटी ब्रेद सांभाळणारा परमात्मा तूच आहे. तुका म्हणे, तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. शेवटच्या क्षणाला परमात्मा सोडवणार. तुकोबारांची आळी पूर्ण केला तो परमात्म्यानं. पूर्वावी आळी माय बापा कोणती केला ते सांगतो. तुकोबारा एकदा आजारी पडले. हा म्हणा 11:30 वाजली, आता सोडतो 11:15 पण चिंता करू नका. तुकोबारा एकदा आजारी पडले
आजारी पडल्यानंतर तुकोबारांचा नेम होता पंढरीची वारी चुकू देऊ नये. मग आता पंढरपूरची वारी चुकणार, भगवंताचं दर्शन होणार नाही, पांडुरंग परमात्मा आता मला दिसणार नाही. जीवनामध्ये खंत वाटू लागली. काय करावं, देवाचं दर्शन नाही. ही संतांनाच खंत वाटते बरं का. आपल्याला एक्सप्रेस सुटून पटमन माघारे आलो नामदेव दर्शन घेऊन म्हणणार. खंत वाटू लागली. काय करावं, देवानं आळी पुरवली मला ते सांगायचं. पुरवेली आळी जे जे केली ते काळी, माय तरी ऐसे सांगा कृपाळोबा पांडुरंगा. तुकोबारांना खंत वाटवली. देवाला हाक मारली तुकोबारांनी महाराज. देवा आता मात्र मला माझ्याकडे तुला यावं लागल. किती अधिकार मोठा बघा संतांचा. देव परमात्मा संतांच्या घरामध्ये आले महाराज. पाहुणे घराशी आजे आले ऋषिकेशी, काय करू उपचार. असं काय होतं तुकोबारांच्या घरामध्ये. बंगला होता का, संपत्ती होती का, 11 बोट 10 बोट 11 बोट म्हणलं, 10 बोटात अंगठ्या होत्या, काहीच नव्हतं. फक्त शुद्ध भाव होता, शुद्ध भाव होता. म्हणून देव परमात्मा आलो. देवाला अंतरंगातली गोडी लागते. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी, भावाची देव सोयरा सोयरा, देव सोयरा दिनाचा. आणि तुकोबारांनी देवाला हाक मारली महाराज. कशी हाक मारली, उग असं माळावर जनावर राखताना आरडतीत बघ हे इकडे, तशी नाही. आपण बी देवाला हाक मारतो पण अहंकाराची गाठ ठेवून. म्हणून देव आपल्याकडे येत नाही महाराज. कशी मारली महाराज, जसं एखादं लहान बाळ आईला वात्सल्य स्वरूपानं हाक मारावं त्याप्रमाणे मारली महाराज. धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई. धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई, धाव घाली आई. आता पहातेस काय, आता पहातेस काय, धीर नाही माझे धीर नाही माझे धीर नाही माझे पोटी. आता पहातेस काय, माझे पोटी तुकोबारांनी देवाला हाक मारली मला. धाव घाली आई, धाव घाली आई. आई आता मात्र तू धाव घाल. आता काय माझा अंत पाहतेस काय. आता पहा तेस काय, धीर नाही माझे पोटी. का आता अंतकरणामध्ये 10 निर्माण झाले. करावे शीतळ बहु झाली हळहळ. आणि त्या टायमाला स्वतः परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा तुकोबारांना दर्शन देण्याकरता आला. म्हणजे तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी माये बापा. सर्व संत महात्म्यांची भक्ताची कामे देवानं पुरवला. जी जी इच्छा केली सगळी इच्छा पूर्ण केली. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमार्थ करावा. मेल्यावर परमार्थ करणं शक्य नाही. पशु पक्ष्याच्या जन्माला गेल्यावर परमार्थ होणं शक्य नाही. म्हणून आपण एकच कार्य करावं. आपण माणूस म्हणून जीवन जगतो का नाही, माणसासारखं आपण जीवन जगावं. आपण किती दिवस जगलो याला किंमत नाही. आपलं जीवन आपण कसं जगलो याला किंमत आहे. जीवन आपण धर्मानं, नीतीप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे, साधू संतांच्या मार्गाने जर आपण गेलो नक्की आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आहे आणि भगवंताची प्राप्ती आहे. 4 गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये पाळाव्या. भगवंत, संत, ग्रंथ आणि आपला अंत. भगवंताला आपण विसरू नये, संतांना आपण विसरू नये, ग्रंथांना आपण विसरू नये आणि आपला अंत मात्र आपण कधीच विसरू नये. मला आपल्याला एक दिवस जायचं आहे पण आपण दुसऱ्याच बघतो गेला आता काय
मग तुझं बी एका दिवशी तिकीट निघणारच आहे की. एसटी मध्ये सगळे प्रवास केल्यावर कोण पेठसांगवीला उतरल ना, कोण सास्तूरला उतरल, पण उतरायचं आहे की एकदा, टप्पा गाठाचा आहे की. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा बरवसा. म्हणून तुकोबा म्हणतात आपल्या जीवनामध्ये आपल्याला देव आवडावा, सुखाची प्राप्ती व्हावं, जीवन कृतार्थ व्हावं, मनुष्य म्हणून आपण जीवन जगत असतो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार फक्त माणसालाच आहे. म्हणून हा सप्ताह सोहळा एवढा सगळा उत्साह आहे महाराज. वर्षभर तर आपल्या मागे प्रपंच आहे की, मग सगळ्यांनी जरा झाडून आल्यावर आनंद वाटते की महाराज. तरी सुद्धा आज पहिला दिवस असून सुद्धा एवढा सगळा समाज आला, अगदी आनंद वाटला. उदाहरण मी सांगत असतो, लग्नात नवरदेव नकटा असू द्या, इधर असू द्या, लग्नात जर त्याच्या खासदार आमदार आल्यावर त्या पट्ट्याचं वजन वेगळं असते. लय नकट होतो, अरे काय नाका असणार आहे, पण आमदार आलती की लग्नाला. लय इद्र होतं बघा, काळ भोर होतं, देखीला डोळा न बैसला म्हणे, बैसला न असू दे, पण लग्नाला खासदार आलते. तसं महाराजाला काही येऊ ना येऊ, पहिल्या दिवशी एवढे सगळे टाळकरी वारकरी मंडळी, मृदंग वादक, एवढे सिस्टीम शूटिंग सगळं, म्हणजे का आज ह्या बी पट्ट्याचं वजनच आहे म्हणतो. विठोबा रखुमाई म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण परमार्थ करावा. सगळ्यांना विनंती आहे, उद्यापासून सगळ्यांनी दररोज यावं. आज जरी नाही आलो तर चालेल, पण उद्या मात्र सद्गुरू मालकांची सेवा आहे. गोपाळ नावास्कर आपल्या गावाचं पवित्र भाग्य महाराज. पण कसं असते, वाघिणीचं दूध रस सोन्याच्याच पात्रात टिकत असते. मग वाघिणीचं दूध तुम्ही बघितलं का म्हणचाल, माझं खोटं वाटलं तर जाऊन बघा. आता दुसऱ्या पात्राला ती येजू पडते. तसं सद्गुरूचा महिमा, सद्गुरू येणं हे सुद्धा म्हणजे आपल्या जीवनामध्ये पवित्रच आहे. आपलं जीवन, आपलं गाव पुण्यवानच होणार आहे महाराज. कारण सद्गुरूंची नुसतं पाय लागली तर आपलं गाव पुण्यवान. पण होय मग ते वाघिणीचं दूध आहे, पण आपण सगळे जर्मनचे ताटे घेऊन बसल्यावर येजू पाना तर राहते, त्याला बी सोन्याचंच पात्र लागते. तसं उद्या महाराज, आज कमी आलो तर चाललं असतं, काय अडचण नव्हती. आज निस्ता काळा रस होता, पण उद्या मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणे. ज्यांच्या घरामध्ये साधू संत महात्मे जगद्गुरु तुकोबारांचं आद्य वंश आहेत बरं का वास्कर महाराज म्हणजे. आणि सद्गुरू मालक आपल्या गावण्यात म्हणजे आपल्या गावचं परम भाग्य आहे. सगळ्यांनी झाडून रोज स्वयंपाक लवकर करून तसं पंक्तीला चाललो आपण, त्याची काय चिंता करायची गरज नाही. जसं पंक्तीला झाडून निघून जाता तसं महाराज सगळ्यांनी उद्या अगदी उत्साहानं, आणि सगळ्यांनी इकडं तिकडं लांब येडं वाकडं पाय लांबून बसणं ऐकण्यापेक्षा जरा सगळ्यांनी आत्मंडपामध्ये येऊन बसावं ही विनंती आहे बरं का. अधिकार म्हणून सांगण्यात गेलं, तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे काय अधिकार पात्रता योग्यता काहीच नाही. एक उवस संत संभाजी महाराज जोधपूरकर यांचा एक पायक म्हणून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. ते सुद्धा सद्गुरूची सेवा केलेली आहे म्हणून ही माझ्याकडे आले. आपल्याकडे काय अधिकार नाही ना, अभ्यास नाही ना, काय पात्रता सुद्धा नाही बरं का बोलायची. संतांच्या अभंगावर बोलावं पात्रता आहे का हो? ही तर कोणतेही महाराज आल्यावर तुका मनेच म्हणावं लागते का शंकर म्हणे म्हणल्यावर तुम्ही ऐकायचा जागराकड. तेवढा अधिकार संत महात्म्यांचा आहे महाराज. म्हणून आपल्या गावाला उद्या सद्गुरू मालक येणार. सगळ्यांनी मोठ्या उत्साहानं मोठ्या प्रेमानं गावामध्ये आनंद उत्सव चाललाय. आणि जिथं जिथं भगवंताचं नामस्मरण असतं येम सुद्धा येत नाही. म्हणून मी सांगत नाही पदरचं, येम धर्म सांगे दुता तेथे नाही तुम्हा सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा नका जाओ तया गावा. नामधारकाच्या शिवा म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं उद्यापासून यावं. उद्या तर अगदी आनंदानं मोठ्या संख्येने सगळे यावं. बघितल्यावर त्यांना आनंद वाटावा. वा वा काय आनंद वाटावा महाराज. म्हणून तशी मोठी महात्मी येणं आपल्या गावचं बी परम भाग्य आहे. म्हणून झालेली वेडी वाकडी सेवा तुम्हा सर्व संत माबापांच्या चरणी, श्री संत मारुती बाबांच्या चरणी, सद्गुरू आबासाहेबांच्या चरणी, सद्गुरू शिवरामबाबा दिंडेगावकर, श्री संत संभाजी महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी अर्पण करून आपण सुद्धा भगवंताला मागणी मागू. मला दुर्बुद्धी ते म्हणा कदा नोपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. आरवी पाटील क्रिएशन आमच्या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा.